सर्वांना नमस्कार। भाग 1 मध्ये आम्ही LCD टीव्हीच्या मागील पॅनल कसे काढायचे आणि LCD टीव्हीचे अंतर्गत भाग कसे ओळखायचे त्याबद्दल चर्चा केली आहे। पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही LED टीव्हीच्या मागील पॅनल कव्हर कसे काढायचे व LED टीव्हीचे अंतर्गत भाग कसे ओळखायचे त्यावर चर्चा करणार आहोत। LCD आणि LED टीव्ही मधील फरक पाहू। LCD टीव्ही पारंपरिक LCD टीव्ही CCFL कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट दिवे बॅकलाइट स्त्रोत म्हणून वापरतात। CCFLs LCD पॅनेलच्या मागे स्थित असतात आणि पांढरा फ्लोरोसेंट प्रकाश उत्सर्जित करतात, जो स्क्रीनवर प्रतिमा तयार करण्यासाठी लिक्विड क्रिस्टल लेयर मधून जातो। LED टीव्हीज LEDs प्रकाश उत्सर्जक डायोड बॅकलाइट स्त्रोत म्हणून वापरतात। LEDs LCD पॅनेलच्या मागे स्थित असतात आणि एकतर पांढरा किंवा RGB लाल, हिरवा, निळा प्रकाश थेट LCD पॅनेलवर सोडतात। LED टीव्हीचे आणखी 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते। एज लिट LED टीव्ही, जेथे LEDs पॅनेलच्या कडाभोवती ठेवलेले असतात, आणि थेट प्रकाशित LED टीव्ही, जेथे LEDs थेट पॅनेलच्या मागे स्थित असतात। LED टीव्ही CCFL बॅकलाइट्स असलेल्या LCD टीव्हीपेक्षा जास्त ऊर्जा कार्यक्षम आहेत। LEDs कमी ऊर्जा वापरतात, कमी उष्णता निर्माण करतात आणि ब्राइटनेस स्तरांवर चांगले नियंत्रण देतात। परिणामी ऊर्जेचा वापर कमी होतो आणि दीर्घ आयुष्य वाढते। LED टीव्ही सामान्यतः CCFL बॅकलाइट्स असलेल्या LCD टीव्हीपेक्षा चांगले रंग पुनरुत्पादन आणि उच्च रंग अचूकता देतात। RGB LEDs रंगांची विस्तीर्ण श्रेणी आणि बारीक रंग श्रेणी तयार करू शकतात, परिणामी अधिक दोलायमान आणि सजीव प्रतिमा मिळू शकतात। LED टीव्हीचे मागील पॅनल कव्हर काढा आणि विभाग ओळखा। LED टीव्हीला जोडलेली पॉवर केबल आणि सिग्नल केबल ओळखा। सर्व केबल डिस्कनेक्ट होईपर्यंत टीव्हीवरील पॉवर केबल आणि सिग्नल केबल्सचा प्लग हळूवारपणे पकडा। त्याच्या तळापासून काळजीपूर्वक वर उचला किंवा उभा करा आणि हळूवारपणे तो मऊ कापडावर खाली ठेवा। पडद्यावर जास्त दाब लागू होणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे नुकसान होऊ शकते। एका स्क्रूच्या डोक्यावर पेचकस घाला आणि योग्य पेचकस वापरून तो सैल करण्यासाठी घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा। 4 स्क्रू पैकी प्रत्येकासाठी ही प्रक्रिया पुन्हा करा। टीव्हीवरून पूर्णपणे स्क्रू काढल्या जाईपर्यंत हळूहळू त्या सैल करा। टीव्ही मॉनिटरचा मुख्य भाग दाखवण्यासाठी बाहेरील आवरण काढून टाका। LED टीव्ही मधील विविध विभाग ओळखा। मदरबोर्ड LED टीव्हीच्या मदरबोर्डच्या मुख्य घटकांमध्ये मायक्रोप्रोसेसर, रॅम, यादृच्छिक प्रवेश स्मृती, इनपुट आउटपुट पोर्ट आणि नियंत्रण इंटरफेस असतात। मायक्रोप्रोसेसर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे इनपुट सिग्नलवर प्रक्रिया करणे, ऑपरेटिंग सिस्टम चालवणे आणि आज्ञा अंमलात आणणे यासह टीव्हीचे एकूण कार्य हाताळते। मेमरी रॅम यादृच्छिक प्रवेश मेमरी CPU द्वारे जलद प्रवेशासाठी तात्पुरता डेटा संचयित करते। इनपुट किंवा आउटपुट पोर्ट हे पोर्ट HDMI पोर्ट, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्पीकर किंवा हेडफोनसाठी ऑडिओ पोर्ट यासारख्या बाह्य उपकरणांशी जोडणी करण्यास परवानगी देतात। स्कॅनर बोर्ड LED टीव्ही मध्ये स्कॅनर बोर्ड हा शब्द सामान्यतः T-कोन बोर्डला टायमिंग कंट्रोल बोर्ड याला संदर्भित करतो, ज्याला टायमिंग कंट्रोलर असेही म्हणतात। टायमिंग कंट्रोलर T-कॉन IC हे स्कॅनर बोर्डवरील मुख्य इंटिग्रेटेड सर्किट आहे, जे येणाऱ्या व्हिडिओ सिग्नलचा अर्थ लावण्यासाठी आणि डिस्प्ले पॅनेलवर
पिक्सेल चालवण्यासाठी टायमिंग सिग्नल तयार करण्यासाठी जबाबदार आहे. LVDS केबल. LVDS म्हणजे लो व्होल्टेज डिफरेन्शियल सिग्नलिंग आणि हा एक प्रकारचा इंटरफेस आहे जो LED टीव्ही मध्ये आणि इतर डिस्प्ले, मुख्य बोर्ड आणि टीकॉन टायमिंग कंट्रोल या बोर्ड दरम्यान हाय स्पीड डिजिटल व्हिडिओ सिग्नल प्रसारित करण्यासाठी वापरला जातो. वीज पुरवठा बोर्ड. LED टीव्ही मधील पॉवर सप्लाय बोर्ड हा एक महत्त्वाचा घटक आहे जो टीव्हीच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्सला पॉवर करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध DC डायरेक्ट करंट व्होल्टेजमध्ये मुख्य वीज पुरवठ्यापासून AC अल्टरनेटिंग करंट पॉवर मध्ये रूपांतरित करण्यासाठी जबाबदार असतो. रेक्टिफायर डायोड्स किंवा ब्रिज रेक्टिफायर हे घटक AC इनपुट व्होल्टेजचे DC व्होल्टेजमध्ये रूपांतर करतात. फिल्टर कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा वापर सुधारित DC व्होल्टेज गुळगुळीत करण्यासाठी, रिपल कमी करण्यासाठी आणि टीव्हीच्या घटकांना स्थिर वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केला जातो. व्होल्टेज रेग्युलेटर ICs हे इंटिग्रेटेड सर्किट्स टीव्हीच्या विविध भागांसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट स्तरांवर व्होल्टेजचे नियमन करतात. इंडक्टर्स ते चुंबकीय क्षेत्रात ऊर्जा साठवतात आणि आउटपुट व्होल्टेज गुळगुळीत करण्यात मदत करतात. रेझिस्टर आणि कॅपॅसिटर हे निष्क्रिय घटक व्होल्टेज डिव्हायडर, टायमिंग सर्किट्स आणि नॉइज फिल्टरिंग यांसारख्या विविध कारणांसाठी वापरले जातात. हीट सिंक. व्होल्टेज रेग्युलेटर किंवा स्विचिंग ट्रान्झिस्टर सारखी घटक ऑपरेशन दरम्यान हीट निर्माण करू शकतात. बॅक लाईट LEDs वर चर्चा करूया. वरची बेझल काढण्यासाठी LED टीव्ही हळुवारपणे वरच्या दिशेने वळवा. टीव्ही चेसिसला सुरक्षित करणारे कोणतेही स्क्रू किंवा क्लिप ओळखण्यासाठी वरच्या बेझलची तपासणी करा. जर वरच्या बेझलला स्क्रू ठेवलेले असतील तर ते काळजीपूर्वक काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर वापरा. एकदा टॉप बेझल अर्धवट काढून टाकल्यानंतर तुम्हाला बेझलला टीव्ही चेसिसशी जोडणाऱ्या केबल्स येऊ शकतात. कोणतीही केबल्स किंवा कनेक्टर्स हळुवारपणे वेगळे करून त्यांची जोडणी काळजीपूर्वक खंडित करा. नंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी त्यांची स्थिती आणि दिशा लक्षात घ्या. स्क्रू आणि क्लिप रिलीज केल्यावर आणि कोणतीही केबल डिस्कनेक्ट केल्यावर टीव्ही चेसिस पासून वरची बेझल काळजीपूर्वक उचला. टॉप बेझल काढून टाकल्यानंतर तुम्ही आता टीव्हीच्या अंतर्गत घटकांमध्ये प्रवेश करू शकता, जसे की LCD पॅनेल, LED बॅकलाइटिंग. LED टीव्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकलाइटिंग कॉन्फिगरेशनचा वापर करू शकतात, ज्यात काटलिट LED आणि डायरेक्ट लिट LED समाविष्ट आहेत. एक एज लिट LED टीव्ही मध्ये स्क्रीनच्या काठावर LED लावलेले असतात, ज्यामध्ये ऑप्टिकल फिल्म्स वापरून संपूर्ण पॅनेलवर प्रकाश पसरलेला असतो. 2 डायरेक्ट लिट LED टीव्ही मध्ये LCD पॅनेलच्या मागे थेट स्थित LEDs असतात, ज्यामुळे अधिक एकसमान रोषणाई आणि ब्राईटनेस स्तरांवर चांगले नियंत्रण मिळते. CCFL बॅकलाइटिंगच्या तुलनेत LED बॅकलाइटिंग अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे, कारण LEDs कमी ऊर्जा वापरतात आणि कमी उष्णता निर्माण करतात. हे LED टीव्हीसाठी कमी ऊर्जा वापर आणि दीर्घ आयुष्यासाठी योगदान देते. आता सुटे भाग झालेल्या वस्तूंच्या क्रमानुसार LED टीव्ही पुन्हा एकत्र करा. टीव्ही मॉड्यूलवर टॉप ब्लेड्स ठेवा आणि स्क्रू वापरून सुरक्षित करा. LED टीव्ही वरच्या बाजूच्या मागच्या कव्हरला वळवा आणि आधी काढलेले कव्हर स्क्रू सह लावा. या व्हिडिओमध्ये आपण
LED टीव्हीचे मागील पॅनल कव्हर कसे नष्ट करायचे व LED टीव्हीचे अंतर्गत भाग कसे ओळखायचे यावर चर्चा केली आहे. इथे हा अभ्यास समारोप होतो. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.